कराड शहराचा पाणीपुरवठा होणार आज सायंकाळपासून सुरळीत। कराड नगरपालिकेचा जुना जॅकवेल कार्यान्वित करण्यास नगरपालिकेस यश। मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची माहिती। कराड शहर पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन वाहून गेल्यामुळे गेली 2 दिवस बंद पडलेला पाण्याचा पुरवठा आज रात्रीपासून सुरळीत होणार आहे। नगरपालिकेच्या जुन्या जॅकवेलची दुरुस्ती करून तो कार्यान्वित करण्यास नगरपालिकेस यश आले आहे। सध्या पाणी उपसा सुरू झाला असून आज बुधवारी रात्री 8 नंतर शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिली आहे। कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन वाहून गेल्यामुळे 2 दिवस पाणीपुरवठा बंद आहे। यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी कराडकरांचे मोठे हाल झाले। हा पाणीपुरवठा सुरू करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी जोरदार हालचाली केल्या। सदर पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने कराड नगरपालिकेचा जुना जॅकवेल नव्याने करण्याच्या दृष्टीने कराड नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या होत्या। सदर जुना जॅकवेल कार्यान्वित करण्यास कराड नगरपालिकेस यश आले असून पाणी उपसा सुरू झाला आहे। आज बुधवारी रात्री 8 नंतर शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिली आहे। दरम्यान संध्याकाळी जे पाणी सोडले जाणार आहे ते पाणी उकळून प्यावे, असे आवाहन कराड नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड।